नमस्कार. आज आहे गुरुपुष्यामृत योग आणि गुरुवार देखील. तर स्वामींच्या नैवेद्यासाठी आज बनवले आहेत गोविंद लाडू. तर गोविंद लाडू असं नाव का बरं आहे याला? कारण की कृष्णाला आवडणारे पोहे यापासून हे लाडू बनवलेले आहेत. शिवाय काल्यात वापरल्या जाणाऱ्याही थोड्या गोष्टी यामध्ये ॲड केल्या आहेत. त्यामुळे हेल्दीही आहेत आणि लागतातही छान. तर करायचे कसे? तर पॅन गरम करायचं. 1 वाटी पोहे, जाडे पोहे यामध्ये गरम करून घ्यायचे आहेत. असे भाजायचे ना, की आपण बोटाच्या चिमटीत पकडून त्याची पावडर झाली पाहिजे. असे खरपूस भाजायचे आणि ते वेगळे काढायचे. पॅनमध्ये 1 वाटी सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आणि ते काढून घ्यायचं त्यामध्ये. नंतर त्याच पॅनमध्ये 1 वाटी शेंगदाणे खरपूस भाजून घेऊन त्याची साल वेगळी करून घ्यायची आणि गॅस बंद करून गरम पॅनमध्ये डाळवं थोडंसं हलकं भाजून घ्यायचं आणि हे सगळं मिश्रण गार होऊ द्यायचं. त्यानंतर मिक्सरला मस्तपैकी बारीक वाटून घ्यायचं त्याला. मग ज्या पॅनमध्ये सगळ्या गोष्टी गरम केल्या त्यामध्ये 2 मोठे चमचे तूप घालायचं. ते मेल्ट करून झाल्यानंतर 1 वाटी पावडर गूळ मी घातलेला आहे इथे आणि तो फक्त मेल्ट करून घेतला आहे. त्याचा पाक नाही बनवायचा आणि लगेच गॅस बंद करून जे मिश्रण वाटलेलं होतं ते त्यामध्ये घालून मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं. हाताला थोडं तूप लावायचं आणि गरम-गरम असतानाच की नाही हे लाडू सुंदर असे वळून घ्यायचे. जे मिश्रण मी वापरलं आहे म्हणजे प्रमाण, त्या प्रमाणामध्ये 10 ते 12 लाडू अगदी सहज होतात. तर खूप छान होतात, इझिली होतात. नक्की ट्राय करून बघा गोविंद लाडू. थँक यू सो मच.